आणि यावर्षी मी आधीपासनं लागवडीपासनं पियांटा बुस्टची स्प्रे केले. त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये पण भरघोस वाढ आहे आणि उत्पन्न पण छान आहे. अच्छा, किती एकरामध्ये लावलं आहे हे तुम्ही? 2 एकरमध्ये. 2 एकरमध्ये. यावर्षी याआधी किती होतं जसं या उत्पादन? आधी पण 2 एकरमध्येच राहत होतं, हां. पण उत्पन्नामध्ये फार कमी हे होतं. पण यावेळेस स्प्रे आधीपासून केलं हां. त्यावेळेसपासून उत्पन्न आणि क्वालिटी पण छान आहे मालाची. मालाची क्वालिटी चांगली आहे. मागच्या वर्षी जसं म्हणताय तसं असं दाट होतं का हे नाही. जसं आता यावर्षी नाही, दिसतंय तसं? नाही. म्हणजे तुम्हाला पियांटा बुस्टचा खूप फायदा झाला. फायदा झाला आणि क्वालिटी पण छान आहे. हं. आणि पिवळे झाले होते हां. त्याच्या आधी, पाऊस आला होता ना याच्या आधी, त्याच्यामुळे मग पुन्हा स्प्रे केलं आणि आणखी क्वालिटी छान आली. किती फवारणी झाली 3. आतापर्यंत? 3 फवारणीमध्येच हा रिझल्ट मिळाला. हां. तर म्हणजे एवढं भरघोस उत्पादन होतं का मागच्या वर्षी? नाही, नाही. आता म्हणजे पियांटा बुस्टमुळे तुम्हाला खूप उत्पन्न छान आहे. खूप जास्त भरघोस दिसते आणि अजूनही फुलावर आहेच. आहे. अजूनही फुलावर आहे. हो. आणि काय तसं म्हणजे मार्केट रेटमध्ये किती मिळू शकते याला असं मार्केट? आता मार्केटला तर आता यावर्षी तर न्यूच राईन व्हेरायटी स्प्रेची. स्प्रेची न्यू हां. असल्यामुळं हां. तुम्ही हे त्याच्यामुळे केली आहे. मार्केटिंगला अजूनपर्यंत माल लागायचा आहे ना आपल्याला. अच्छा, मार्केटिंगला लागायचं. लागल्यानंतर मग माहीत होईल आपल्याला कितीपर्यंत जाईल काय बरं, जाईल. जुना जो माल होता तो किती दिवसात तयार झाला होता? म्हणजे किती दिवसात पकडत होता फळं वगैरे त्याला? याच्यापेक्षा लेट पकडले होते. लेट होते. हां. आणि हे कमी दिवसात? कमी दिवसामध्ये पकडले. चांगलं. 28 जानेवारीला लागवड केली. हां. फरवरीला, आणि आता 3रा महिना, आता 4था लागला ना महिना. 4 महिन्यामध्येच हे झालं. हो. अच्छा, मागच्या वर्षी 1 महिना लेट झाले होते. 1 महिना लेट झाला. हां. आणि यावर्षी एक अवकाळी महिना पाऊस येऊनही आधी अच्छा, आधी आले. हां. आणि अवकाळी पावसानंतर म्हणजे काही नुकसान झालं का तेव्हा? नुकसान अवकाळी म्हणजे पावसात? पिवळे झाले होते मी हां, हां. आणि त्याच्यामुळे मग स्प्रे केलं. पाऊस गेल्यानंतर पुन्हा जशी अवस्था तशीच आहे. पुन्हा जशास तसे हिरवेगार आले. हिरवेगार. हिरवेगार आले. म्हणजे पियांटा बुस्ट खूप कामाचं आहे आणि अगदी परवडणार आहे. हो, हो. बरं, हे नफ्याचं आहे का? परवडणार आहे का पियांटा परवडणार आहे बुस्ट? ना, नफ्याचं आहे. नफ्याचं आहे ना. अच्छा, म्हणजे तुमचे याच्यात किती पैसे वाचले? बरं पापा, इथं तर खूप खर्च येते. असं जर खर्च करायला गेलो आपण हां. तरी पण या स्प्रे जरी असे घेतले तुम्ही केमिकलचे 15-20 हजारपर्यंत गेलो असतो. 15-20 हजारमध्ये काम झालं असतं. आणि आता किती लागले आता पियांटा आता बुस्टमध्ये? मला 4,000. 4,000. म्हणजे 4,000त पियांटा बुस्टनी एवढं भारी उत्पादन दिलंय तुम्हाला ना? हां. म्हणजे हे किती हजाराची कमाई होणार आहे आता याच्यामध्ये? आता भावावर आहे. अच्छा, मार्केट रेट. मार्केट रेटवर डिपेंड करते हे तुमचं. म्हणजे तुमच्या पूर्ण अख्खा शेतीभर, म्हणजे हे 2 एकरची शेती. हां. 2 एकरमध्ये जिकडे तिकडे पूर्ण हिरवंगार दिसतंय हिरवंगार. आणि अगदी दाट आहे सगळं. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत पियांटा बुस्ट वापरून? हो. हं? हो. अगदी समाधानी आहे. हो. बरं, आता या आधी कशावर वापरलं होतं तुम्ही पियांटा बुस्ट? मिरचीला. मिरची. हं. मग मिरचीला काय फायदा झाला? मिरचीला पण पूर्ण मिरची गेली होती माझीवाली. म्हणजे बोकळा रोग आलं होतं. त्याच्यामुळे पहिलं स्प्रे काढलं, त्याच्यामध्ये आलं मला काही, त्याचे ब्रँचेस वगैरे निघाले आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये मालच पकडला. अच्छा, माल 2 पकडला. स्प्रेमध्ये तिला पण हे केलं. म्हणजे गेलेली मिरची पुन्हा परत आली हां, आणि 2 पुन्हा 2 तोडे 2 काढले. तोडे केले. अच्छा, मग किती हजाराचा फायदा झाला त्याच्यात? त्याच्यामध्ये पहिलं तोडं झालं माझ्या 20 हजाराचा. आता माल न्यायचा आणखी मार्केट. म्हणजे तेव्हा तुम्हाला नुकसान झालं असतं, आता त्यांनी फायदा करून दिला. फायदा करून दिला. अच्छा, म्हणजे ते जर नुकसान झालं असतं तर किती हजाराचा तुम्हाला खर्च लावा लागला असता? 25-30 हजार. 25-30 हजार. आणि हे प्रोडक्ट वापरल्यानंतर किती वाचले? 1000 रुपयामध्येच केलं. 1000 रुपयामध्ये म्हणजे 25 हजाराची मिरची काढली. हां. बापरे, हे खूपच भारी समाधानकारक रिझल्ट आहे तर याचे. माल पण खूप छान लागलेला आहे. माल छान लागला. आणि बाहेर बाकी शेतकरी वगैरे जेव्हा बघतात त्यांच्याकडे लागलाय का असा माल? नाही, माझ्याकडेच आहे. हे कोणी लावत नाही इथं. अच्छा, सहसा कोणी लावत नाही, पण ज्यांनी लावले त्यांना असं पीक पकडलं का लगेच? नाही पकडलं. म्हणजे त्यांनी वापरलंच नाही. मीच वापरत आहे. अच्छा, तुम्ही वापरत आहे. आणि ज्यांनी नाही वापरलं त्यांच्याकडे नाही आहे. अजूनपर्यंत फुला अवस्थेमध्येच आहे त्यांची लागवड तर माझ्या आधीपासून आहे. अच्छा. 15 दिवसा किंवा 8 दिवसा अगोदरची लागवड आहे माझी. लेट आहे तरी पण म्हणजे पूर्ण आता तोडणीपर्यंत आलेला आहे माल. हो. आणि त्यांचे अजून फुलंही नाही आले. फुलं आले, फुलं हां.
कमालीचं प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आहे. अच्छा, पण तुम्ही समाधानी आहे? हो. ठीक. बरं ना? त्याच ओके केलं. माझे नाव गणेश अशोक चंदन बावणे, हं. राहणार देवडी कला, तहसील कुई, डिस्ट्रिक्ट नागपूर. हं. कशाची शेती आहे ही? तुमचं पीक हे कशाचं लावलं आहे? डांगरू. डांगरूचं आहे. केव्हापासून लावलं आहे? 28 फेब्रुवारीला. बरं. मग काय फवारणी कशाची केली तुम्ही? फवारणी पोंटी काय म्हणते, पॅन्टा बूस्ट. पॅन्टा बूस्टची. पॅन्टा बूस्ट. प्लॅनच्या बूस्ट. अच्छा, खरंच आहे. हे काय जाळीवाला? हं? हे 2 महिन्यामध्ये ही जाळी अशी पकडली ना? अच्छा, भरघोस आहे. भरघोस म्हणजे पाय ठेवायला जागा नाही, एवढं दाट आहे. जर आले असते ना हा. पूर्ण success होऊन गेले. म्हणजे अगदी दाट पेरणी झाली आहे याची. आणि बस आता याचा 2 स्प्रे मध्येच निघले रपार, पहिल्या स्प्रे मध्येच निघले कटाकट. हो काय, दोनच स्प्रे मारले 2 फवारणीमध्ये. स्प्रे आता केला मी अच्छा, 17 तारीखला. हो काय. आणि सगळीकडे जिकडे पाळ तिकडे असं दाट. आणि याच्या आधी पण असंच दाट होतं का? याच्या आधी एवढं नव्हतं. मागच्या वर्षी? हे 14 वर्ष आहे माझं. हां, मागच्या वर्षी पण एवढं दाट नव्हतं. मागच्या वर्षी एवढं दाट नव्हतं. म्हणजे यावर्षी पॅन्टा बूस्टनी कमाल केली. कमाल केली. मिरचीला पण कमाल केली. मिरचीलाही मेलेल्या मिरचीला जिवंत केलं. हो. ते